मध्ये एक रेजिस्टन्स असतो. जसं प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स आहे. क्लिअर? म्हणजे अपोजिंग फोर्स आहे. इंडक्टिव्ह सर्किट मध्ये एक्सेल हा रेजिस्टन्स होता. याला आपण म्हणायचो कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स, है ना? हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. क्लिअर? हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असे नाव आहेत त्याचे. क्लिअर? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे एक रेजिस्टन्स फोर्स असतो तो सर्किट मधला रेजिस्टन्स पकडून घ्या तुम्ही. जर प्युअर इंडक्टन्स म्हणजे काय, कॉईल असेल सर्किट मध्ये, प्युअर जर कॉईल असेल, फक्त कॉईल असेल तर एक्सेल आहे ना, एक्सेलची व्हॅल्यू असते ओमेगा इंटू एल. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू एल म्हणजे इंडक्टन्स ऑफ द इंडक्टर. क्लिअर? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट मधला होता. मी तिन्ही शिकवलं तुम्हाला व्यवस्थित सुरुवातीला. सो XC म्हणजे काय, 1/ओमेगा C असतो. ओमेगाची व्हॅल्यू अँग्युलर व्हेलॉसिटी ची व्हॅल्यू असते 2πf. दोन्ही टेन टाकता येते आपल्याला. 2π इंटू फ्रिक्वेन्सी आठवत असेल ना, 2π फ्रिक्वेन्सी म्हणायचो आपण. आणि C म्हणजे काय, कॅपॅसिटन्स असतो कॅपॅसिटरचा. क्लिअर आहे? इकडे बघा रे, ए लक्ष द्या इकडे, बाल्कनी. ओके. फाय म्हणजे काय असतो, फेज अँगल. फेज अँगल काय असतो, वेव्स किती डिग्रीनी लॅग किंवा बिहाइंड होत आहेत, म्हणजे बिहाइंड किंवा फॉरवर्ड जात आहेत, त्याला इनिशियल फेज अँगल असतो तो फाय. त्याची व्हॅल्यू असते tan इनव्हर्स ऑफ XL - XC/R. XL म्हणजे काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. XC म्हणजे काय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. त्याचं फॉर्म्युला इथे दिलेलं. क्लिअर? त्या व्हॅल्यू टाकायचा, रेजिस्टन्स टाकायचा आणि याला सॉल्व्ह करायचं. तुम्हाला भेटतो फेज अँगल बिटवीन LCR सर्किट. क्लिअर? आणि राहिला प्रश्न, इम्पेडन्स जर LCR सर्किट मधला पाहिजे असेल तर इम्पेडन्स काढण्यासाठी √R² रेजिस्टन्सचा स्क्वेअर प्लस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा होल ब्रॅकेट स्क्वेअर टाकायचा. तुम्हाला इम्पेडन्स भेटणार, LCR सर्किट मधला रेजिस्टन्स भेटणार. कळलं का? क्लिअर आहे इथपर्यंत? मग आता तुम्हाला न्यूमेरिकल कडे तो 13.5 नंबरचा पार्ट. न्यूमेरिकल इम्पॉर्टंट आहे या चॅप्टर वरती, या टॉपिक वरती. एवढा एकच टॉपिक आहे न्यूमेरिकल साठी, छान काहीतरी असणार. सो त्यामुळे जास्त न्यूमेरिकलला चान्स नाही. या चॅप्टर मध्ये एकच टॉपिक आहे, त्यामुळे इतकं डिटेल मध्ये घेतलेलं आहे. प्रत्येक डेरिव्हेशन, प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन, प्रत्येकाची फॉर्म्युला. न्यूमेरिकल पहा, पेज नंबर 296 वरती तो न्यूमेरिकल आहे. सॉल्व न्यूमेरिकल इझी आहे. काय सांगितलंय, 100 मिली हेनरी इंडक्टर. एक मिली हेनरी इंडक्टर आहे. मिली हेनरी म्हणजे काय, इंडक्टरची व्हॅल्यू म्हणजे काय, L. बरोबर ना? 100 मिली हेनरी. मिलीचा मिनिंग काय असतं, 10⁻³ म्हणजे 100 इंटू 10⁻³ हेनरी इथे. कळलं का? हेनरी हे युनिट कशाचं आहे, इंडक्टन्सचं आहे. काय युनिट आहे, इंडक्टन्स. जसं ओहम रेजिस्टन्स असतं. क्लिअर? कॅपॅसिटन्सचं काय आहे, फॅरेडे. हा, तर फॅरेडे दिसलं म्हणजे कॅपॅसिटन्स म्हणायचं तुझं. इथं काय म्हणतो, 25 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. सो कॅपॅसिटन्सचा C असतो 25 मायक्रोफॅरेड. मायक्रो म्हटलं म्हणजे काय, 25 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 ना. कळतंय का? हा, एवढं कमीत कमी माहिती पाहिजे तुम्हाला. आर कनेक्टेड इन सिरीज टू 120 वोल्ट 50 हर्ट्ज AC सोर्स. कॅल्क्युलेट. म्हणजे असे दोन इंडक्टर आणि कॅपॅसिटर होते. एक इंडक्टर आहे सपोज हा, आणि याच्या पुढे एक कॅपॅसिटर आहे हा. हे दोघं मी एका सर्किट मध्ये AC सोर्स असलेल्या सर्किटला मी कनेक्ट केले. कळलं का? सिरीज मध्ये. कळतंय का? हा L आहे आणि हा C आहे. LC सर्किट. रेजिस्टन्स आहे का त्याच्यात? नाही, म्हणजे रेजिस्टन्सचा काही रोल नाही याच्यामध्ये. पुढे पहा, LC सर्किट आहे. AC सप्लाय किती व्होल्टेजचा आहे, तर हा जो व्होल्टेज सप्लाय याला म्हणतो आपण E. बरोबर ना? तो व्होल्टेज सप्लाय किती आहे, ERMS मॅक्सिमम व्हॅल्यू 120 व्होल्ट. कळलं? 120 व्होल्ट आपण सप्लाय करतोय. किती हर्ट्ज फ्रिक्वेन्सी याची, फ्रिक्वेन्सी मला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज. ओके, फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्ज मध्ये मोजतो, 50 हर्ट्ज. तुम्हाला काय काय करायला सांगितलं पहा, इम्पेडन्स ऑफ द सर्किट ॲट रेझोनन्स. रेझोनन्स ही टर्म जर येत असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा, ॲट रेझोनन्स ही कंडिशन, तुमचा रेजिस्टन्स जो असतो सर्किट मधला तो इम्पेडन्स एवढा असतो. जेव्हा रेजिस्टन्स सर्किट मधला Z एवढा असेल, दॅट टाइम तुमचा रेझोनन्स क्रिएट होत असतो. कळलं का? इम्पेडन्स हा एवढा असतो, रेजिस्टन्स एवढा असतो. दॅट टाइम आपला काय होतो,
रेझोनन्स क्रिएट असतो. तुम्हाला दिले का रेजिस्टन्स? रेजिस्टर पण दिलाय का? अच्छा, वाचायचं राहिलं आता. ते म्हटलं रेजिस्टन्स पण आहे सर्किट मध्ये, कळलं का? आणि त्याची व्हॅल्यू पण दिलेली तुम्हाला किती? 15 ओहम. म्हणजे रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती? 15 ओहम. हे प्रश्न नाही. ओके, हे पहा, चार्ज होता 25 मायक्रोफॅरेड आणि इंडक्टर होता 100 मिली हेनरी. त्याला मिली वगैरेला मी कन्वर्ट करून घेतलंय व्यवस्थित. हे एलसीआर सर्किट आहे. आता एलसी नाही सर्किट, फक्त एलसी नाही, एलसीआर सर्किट आहे. एलसीआर सर्किट मध्ये रेझोनन्स जेव्हा क्रिएट होतो, रेझोनन्स म्हणण्याचा अर्थ काय असतो की हे सर्किट त्याचं वर्क करतं. म्हणजे या रेजिस्टन्सला जवळपास 0 म्हणून घेतो आपण असं, किंवा तिघाचा कंबाईन रेजिस्टन्स असतो तो, असं म्हणायला काय हरकत नाही. सो जेव्हा रेझोनन्स ऍट दी रेझोनन्सची कंडिशन म्हटली जाईल तुम्हाला, तेव्हा काय करायचं? फक्त रेजिस्टन्सला इम्पेडन्स एवढं घ्यायचं. काय करणार? रेजिस्टन्सला इम्पेडन्स, म्हणजे या सर्किटचा इम्पेडन्स हा रेजिस्टन्स एवढा असेल तर हे सर्किट रेझोनन्स सारखं वर्क करतं. रेझोनन्स सारखं वर्क करतं म्हणण्याचा अर्थ काय असतो? हे जे वायरिंग वगैरे ना, या सगळ्याला रेजिस्टन्स असणारच आहे. कारण जे तुम्ही वायरिंग वगैरे सप्लाय करणार आहे त्या सगळ्याला रेजिस्टन्स असतो की नाही? मग सर्किट मध्ये रेजिस्टन्स जनरली असतोच. प्रश्न आहे की एल आणि सी चा. आता यांच्यामध्ये काय मॅटर असतो माहिती का? हे कॅपॅसिटर जो असतो ना, एसी मुळे चार्ज होत असतो. तो चार्ज होऊन तो इंडक्टर कडे जातो करंट. तो इंडक्टर त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये कन्वर्ट करतो. कळलं का? म्हणजे चार्जिंग डिस्चार्ज होते. नाही कळलं? हा चार्ज आहे, याची चार्जिंग कोणाकडे जाणार? इंडक्टरकडे. मग इंडक्टर काय करतो? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. मग तो डिस्चार्ज होतो की नाही? डिस्चार्ज झाला ना, डिस्चार्ज होतोय ना. बॅटरी आहे तुमची, त्याला तुम्ही सर्किट लावताय तर ते काहीतरी काम करणार, तर डिस्चार्ज नाही होणार का ते? तर बॅटरी समजा ही, ती बॅटरी काय करते? ही बॅटरी आहे, ही बॅटरी या इंडक्टरला करंट सप्लाय करते, तर हा काहीतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करून त्याला डिस्चार्ज करतोय. असं आहे की नाही? आता काय होतं, तुम्ही सेल्फ इंडक्शन नावाचा प्रकार शिकलेत ना. मग हा इंडक्टर जेव्हा स्वतःची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो तेव्हा तो स्वतःला पण इंड्यूस करतो ना, मग त्याच्या स्वतःमध्ये करंट प्रोड्यूस होतो. कळलं का? मग काय होतं तर हे कॅपॅसिटरची बॅटरी डिक्रीज होत राहते कंटिन्युअसली आणि ह्या इंडक्टर मध्ये स्वतःमुळे करंट प्रोड्यूस होत राहतो. कळलं का? मग काय होईल आता शेवटी हा पूर्ण डिस्चार्ज होऊन जाईल है ना, आणि याच्यामध्ये करंट येऊन जाईल सेल्फ इंडक्टन्स मुळे. मग आता कोणाकडे सप्लाय होणार? मग हा परत चार्ज व्हायला लागून जाईल ना, कारण हा याच्याकडे जो ईएमएफ प्रोड्यूस झाला आहे तो आता याला चार्ज करायला लागून जातो. नाही कळालं? नाही कळालं? ठीक आहे, जाऊ दे. हा पुढचा कॉन्सेप्ट आहे तो रेझोनन्स. हा टॉपिक मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिक मध्ये सांगतो. ओके, सध्याला हा रेझोनन्स. फक्त कंडिशन काय लक्षात ठेवा की रेझोनन्स मध्ये इम्पेडन्स असतो. जेव्हा तुम्हाला वाटलं की रेझोनन्स कंडिशन आहे त्यावेळेस काय करायचं? रेजिस्टन्स हा इम्पेडन्स एवढा असला पाहिजे तर म्हणायचं रेझोनन्स आहे, नाही तर नाही. कळालं काही कंडिशन? इतकं तर कळतं ना. हा, ते रेझोनन्स नंतर बघू. ओके, सो या ठिकाणी हा म्हणतो की इम्पेडन्स ऑफ द सर्किट ऍट रेझोनन्स. पहिला क्वेश्चन काय विचारला त्यांनी? झेड असं सांगा की रेझोनन्सच्या कंडिशनला. रेझोनन्स असताना झेडची व्हॅल्यू काय असेल? तर काय सांगितलं मी? रेझोनन्स असताना झेडची व्हॅल्यू कोणा एवढी असते? आर एवढी असते. तर काही प्रश्न राहतो का इथं? तर झेडची व्हॅल्यू ऍट द रेझोनन्स स्टेज कोणा एवढी असणार? आर एवढी असणार. सो आर ची व्हॅल्यू किती? 15 ओहम. म्हणजे झेड इम्पेडन्स पण किती असणार? 15 ओहम. कळलं का? खूप इझी केस ही. म्हणजे रेझोनन्सच्या टायमाला इम्पेडन्स हा रेजिस्टन्स एवढा असला पाहिजे. इकडे लक्ष द्या, खाली बंद करा. मी कुठल्याच बुक मधून तुम्हाला शिकवत नाहीये, त्यामुळे मला नजरावरती पाहिजे. ओके, तर पुढे बघा. सो झेड हा इम्पेडन्स असणार, हा रेजिस्टन्स एवढा असेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तरी विचारलाय पहा, फाइंड दी करंट ऑफ द रेझोनन्स. सो करंट विचारलाय, करंट. दुसरा क्वेश्चन आहे पहा, करंटचा फॉर्म्युला तुम्हाला व्होल्टेज माहिती आहे टोटल, बरोबर? टोटल व्होल्टेज माहिती आहे तुम्हाला, करंट माहिती असण्यासाठी रेजिस्टन्स माहिती आहे. मग ओम्स लॉ वापरता येईल का? वापरता येईल ना. रेजिस्टन्स माहिती आहे, करंट व्होल्टेज माहिती आहे, ओम्स लॉ नाही वापरता येणार का? वापरता येईल. ओम्स लॉ काय म्हणतो? V IR असतो. त्या हिशोबाने इथं काय झालं? ERMS हे व्होल्टेज आहे, बरोबर? करंट पण RMS रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूज निघणार आणि रेजिस्टन्स तुम्हाला माहिती किती? 15 ओहम. करेक्ट ना? सो IRMS ची व्हॅल्यू इथे टाका, ERMS ची व्हॅल्यू माहिती 120. सो करंट जे निघणार
120/15. सो करंटची व्हॅल्यू काय आली? काय आली? 8 एम्पियर. कळलं का? सो करंट भेटला तुम्हाला, किती सोपं आहे, मला काही डोकं लागत नाही. राहिला प्रश्न कशाचा? रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा. हा काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी काढा. तिसरी गोष्ट काय? फ्रिक्वेन्सी फाइंड करा. फ्रिक्वेन्सी फाइंड करायची म्हणजे काय? एफ फाइंड करायचं, बरोबर? आता एफ जर फाइंड करायचं असेल, एफ मी तुम्हाला मागे पण सांगितलंय, फ्रिक्वेन्सी फाइंड करायला एकच ऑप्शन आहे, तुम्हाला काय फाइंड करावा लागतो? ओमेगा. कारण 2 पाय एफ केलं तर फ्रिक्वेन्सी भेटते, नाही तर नाही भेटत. म्हणजे याच्यामध्ये 2 पाय आपल्याला कॉन्स्टंट आहे, एफ भेटणार, पण आपल्याला काय माहिती पाहिजे? काय माहिती पाहिजे आपल्याला? पहिले ओमेगा माहिती पाहिजे. ओमेगा भेटणार कुठून तुम्हाला? आता याच्यामध्ये असं काय लिहून ठेवलं की जे तुम्हाला ओमेगा भेटू शकतो? असं काय आहे की आपल्याला ओमेगा भेटू शकतो? थोडंसं फिरवावं लागेल, है ना? आता इकडे लक्ष द्या. हे जे तुमची इम्पेडन्स वगैरेची जी व्हॅल्यू नाही सगळी, त्या सगळ्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला काढला होता पहा, तो पण डायरेक्ट पाठ करून घेतला तरी चालेल. मागे काढून दिले तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. पुढे दो पेज नंबर चला. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युलाच नाही घेतला का? कितना असेल? x इक्वल टू दिस इम्पेडन्स r ओमेगा. ठीक आहे, फिरून काढावं लागेल मला. ठीक आहे, लक्षात ठेवून तो घेतला नाही वाटतं इथं. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला टाकून घ्यायचं. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2 पाय इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ LC असतो. कळलं का? हे फिरवून काढलेलं आहे मी. याला डेरिवेशन असेल तर कुठेतरी मागे तुम्ही मागच्या लेक्चर रिपीट करा, मला ऍक्च्युअली आठवत नाही फ्रिक्वेन्सी फोटो घेतला होता. बट हा जो फॉर्म्युला आहे ना, हा या फॉर्म्युल्यावरून आलेला आहे, LC वरून. क्लिअर आहे का? LC हा जो L आहे हा C ना, हे XL हे ओमेगाच्या व्हॅल्यू आहेत पहा, L आणि इथं C, याच्यात ओमेगाची व्हॅल्यू काढली नाही, XL आणि XC. क्लिअर? ती व्हॅल्यू घेण्याचे टाकले आणि सॉल्व्ह केले. तर तुम्हाला हा लास्टला एक फॉर्म्युला भेटतो, फ्रिक्वेन्सीचा पाठ करून घ्या, त्याला काढून बसू नका, वेळ नसतो आपल्याकडे सॉल्व्ह करायला. ओके, सो काय फॉर्म्युला फक्त तुम्ही लर्न करणार याच्यामध्ये z इज इक्वल टू r² प्लस xl मायनस xc होल ब्रॅकेट स्क्वेअर टॅन इनव्हर्स ऑफ xl मायनस xc अपॉन r. त्याचा फ्रिक्वेन्सीचा पण फॉर्म्युला टाकून घ्या, तो भेटतो 1/√LC. तो इनडायरेक्टली तुम्ही याला ओमेगाचा फॉर्म्युला म्हणून घ्या. ओमेगा इज इक्वल टू काय असतो? 1/√LC. ओके, हा फॉर्म्युला झालेला आहे 1/√LC. ओमेगा म्हणजे 1/√LC असतो. ओके, तर ही व्हॅल्यू इथं टाकलेली, कळलं का? तुम्हाला ते मिळते, हे लक्षात ठेवा एवढं, तर डायरेक्ट वापरा. आता फ्रिक्वेन्सी करायला सांगतो तो, मग तुम्हाला ओमेगाचा फॉर्म्युला एक माहिती आहे इन टर्म्स ऑफ इंडक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स मध्ये 1/√LC असतो. मग ते व्हॅल्यू इथे टाकायची, सॉल्व्ह करायचं. याच्यातून काय केलं तरी ओमेगा म्हणजे काय असतं? हे 2 पाय f असतं. हा 2 पाय इकडे घेतलं तरी मग त्याला हा भेटतो फॉर्म्युला. कळलं का? 2 पाय इकडे खाली घेतला तो भेटेल ना, मग ते असं झालेलं आहे. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला डायरेक्ट लावून ठेवा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असतं? इन टर्म्स ऑफ इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स मध्ये 1/2 पाय इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ L इंटू C. याच्यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची तुम्हाला. 1/2 पायची व्हॅल्यू असते 3.14 आणि हे स्क्वेअर रूट ऑफ, याच्यात तुम्हाला लॉग टेबल मिळणार. इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय आहे तुमचा? 100 इंटू 10⁻³ इंटू कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स 25 इंटू 10⁻⁶. कळलं का हे? व्हॅल्यू टाकल्यात फक्त, सगळे व्हॅल्यू देऊन ठेवल्यात सॉल्व्ह करायला. 1/326.28 भेटणार आणि याचं स्क्वेअर रूट ऑफ, हे बघा हे 10⁻³ 10⁻⁶ किती झाले? 10⁻⁹ झाले का? त्याच्यामध्ये पहिले काय करा, हे 10⁻⁴
3 जे आहेत ना यांना हटवून टाका, म्हणजे एकच राहू द्या, एक 0 काढून टाका, एक -2 करून टाका इथं, म्हणजे ते प्लस मध्ये आलं पाहिजे जरा. कळलं का? म्हणजे हे 2 आणि हे 6 होऊन -8 होईल आणि ते बाहेर निघताना -4 होऊन जाईल. कळलं का? हे स्क्वेअर रूट असणार की हे प्लस तयार करायचे, म्हणजे इवन नंबर तयार करायचे पॉवरला, म्हणजे ते हा फुल बाहेर निघतात. मग इथं काय होणार आपण 10 × 25 हा होईल 250 × 10⁻⁸. क्लिअर आहे की नाही? -8च का केलं करू शकतो तो, पण मला -8चा हाफ करून 4 घेता येतं बाहेर. कळलं का? हा मग असं करा. मग इथं किंवा मी हे डायरेक्ट इथं पण घेऊ शकतो, 0.1 पण घेऊ शकतो याला, 0.1 आणि मग ते 10⁻⁶ राहील फक्त. मग इथं 1/6.28 आणि हे स्क्वेअर रूट मध्ये राहील 250 इंटू 10⁻⁻4 होऊन जाईल बाहेर आलं. कळलं का? ते हाफ होऊन जातं बाहेर आलं. ओके, मग याला सिम्प्लिफाय करा, स्क्वेअर रूट काढायचं. 250 चं स्क्वेअर रूट कसं काढायचं? a + d/2a सांगितलं, असं घेतलं होतं मी. काय त्याचं पॉइंट मध्ये येईल, असं सिंपल येणार नाही. या 250 च्या आधीचा परफेक्ट स्क्वेअर शोधा. कोण आहे? 50 225 15 ना. मग 50 प्लस त्या 25 250 आणि 50 त्या 225 मध्ये डिफरन्स किती जाईल? 25 चा डिवाइड बाय हा a जो आहे ना डबल करायचं, म्हणजे इथं 30. कळलं का? तो फॉर्म्युला आठवला पहा, a + d/2a मी सांगितलं तुम्हाला. आठवलं का ते? नॉन परफेक्ट स्क्वेअरचं असं काढतो आपण. सो इथं काय होईल पहा, हे 25/30 चं आन्सर घेऊया. 5 5 जा 5 6 जा, म्हणजे काय आन्सर येणार? 50 + 6 0 जा आणि 50 होऊन जाईल 8 जा, म्हणजे 15.8 जवळपास आन्सर आहे. कळलं का? एका डेसिमल प्लस पर्यंत काढलं तरी चालतं. हे कळतंय का? सो 15.8 आलं, मग याच्या जागी 15.8 टाकू इंटू 10⁻⁻4 आहे. याला मल्टिप्लाय करा. करा किती मिळत आहे? 1/99.2 असं मिळालं का? आणि हे 10⁻⁻4 आहे. ओके, आला का इथपर्यंत आन्सर? मग आता पुढे बघा, मी काय सांगितलं, हा डेसिमल एक डिजिट नंतर द्यायचा असतो, म्हणजे एक डिजिट इकडे सरकणार तर हे एक मायनस कमी होईल. कळलं का? म्हणजे इथे आन्सर काय येणार? मग हे ऍक्च्युअली असं आलेलं आहे -4 इथं, नाही तर पुढची स्टेप इथं असेल 1/9.92 × 10⁻3. कळलं? आता एक मोठा प्रॉब्लेम आहे, 1/9.90 ला जवळपास डिवाइड करावं लागेल, है ना? याला अप्रॉक्सिमेटली तुम्ही थोडंसं असं म्हणजे पकडून घ्या, जवळपास म्हणजे 100 च्या आसपास आहे ना, एक 10 च्या आसपास आहे ना ते. झालं का? आता इकडे लक्ष द्या, हे 9.9 असेल की नाही, जवळपास ते 10च झाले की नाही. 1/10 चा आन्सर काय येतो जवळपास? ते 1/10च आहे ना, असं अप्रॉक्सिमेटली 1/10 × 10⁻³ असं केलं ते, बरोबर की नाही? 1/10 चा आन्सर काय येईल? 0.1 जवळपास, आणि त्याला हा 10⁻³ वरती प्लस होऊन जाईल, उलटा मायनसचा प्लस होऊन जाईल. कळतंय का? मग काय मिळणार इथं? हा 3 अजून तिकडे सरकेल, म्हणजे एक वरती 2 0 येतील. नाही कळा? एक वरती 2 0 येतील आणि तेवढं काय असेल आता फ्रिक्वेन्सी, तर त्यामुळे हर्ट्ज त्याचं युनिट असलं पाहिजे. क्लिअर आहे? हां हो, थोडंसं अप्रॉक्सिमेशन करावं लागतं इथं. ते 65 आलंय, ठीक आहे, चालतं तेवढं. कळलं का? मग तुम्हाला याला जर पर्याय नसेल तर हे लॉगने सॉल्व्ह करावं लागेल, 1/log वापरून. असं तर कसं काय जमेल ना ते डिव्हिजन, लॉग जाईल.
कळतंय का? लॉग टेबल मिळेल क्वेश्चन पेपर मध्ये. फक्त इथं महत्त्वाची गोष्ट आहे की रेझोनन्स असणं म्हणजे झेडची व्हॅल्यू आरएमडी असते. करंट असेल तर त्याचा तुम्हाला व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स करून तुम्हाला करंट काढता येतो. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे 1/2 बाय स्क्वेअर रूट ऑफ L मायनस L इंटू सी. याची व्हॅल्यू टाकायची, सीची व्हॅल्यू टाकायची, सिम्प्लिफिकेशन करायचं, आन्सर भेटतो. कळलं का? एवढेच फॉर्म्युले, त्याच्या व्यतिरिक्त काही फॉर्म्युले वगैरे नाही त्याच्यामध्ये. पुढचा सम्स पहा. एक अजून एक याच्यामध्ये समजा टाइम लॅगिंगचा पण फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला. रफ करू. सेकंड क्वेश्चन आहे पहा. अ कॉइल ऑफ 0.01 हेनरी इंडक्टन्स and 1 ohm resistance is connected to 200 volt 50 hertz AC supply. Find the impedance of the circuit and time lag between maximum alternative voltage and current. एक सर्किट आहे पहा असं, त्याला एक इंडक्टर आहे आणि एक रेजिस्टन्स आहे. कळालं का? त्याच्यामध्ये कोण नाहीये त्याच्यामध्ये? कॅपॅसिटर नाहीये ना. हा, म्हणजे हे एलआर सर्किट आहे. कुठलं सर्किट आहे? एलआर सर्किट आहे. या एल ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 0.001 हेनरी आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहिती आहे किती? 1 ओहम. क्लियर? आणि इथं व्होल्टेज सप्लाय दिलेला आहे तुम्हाला. ई नॉट ची व्हॅल्यू दिली, समजा जवळपास व्होल्टेज सप्लाय किती तुमच्याकडे 200 व्होल्टेज सप्लाय आहे. कधी तुम्ही ई नॉट म्हणा किंवा ई आरएमएस म्हणा, चालतं ते काही पण. आणि ई आरएमएस म्हणजे काय? आरपी वाढणार उठतोच असतं ते, म्हणजे व्हॅल्यू सेम राहते. फ्रिक्वेन्सी माहिती तुम्हाला 50 हर्ट्ज. ओके. आणि त्यांनी काय विचारलंय तुम्हाला? इम्पेडन्स ऑफ द सर्किट. सो पहिली गोष्ट इम्पेडन्स काढा. इम्पेडन्स म्हणजे काय? हा झेड. आता विचार करण्याची गोष्ट आहे, या झेड मध्ये इथं आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी चा होल ब्रॅकेट स्क्वेअर असतो. इथं सी आहे का? कॅपॅसिटर आहे का? मग हा एक्ससी घ्यायचा नाही. म्हणजे फॉर्म्युला काय बनेल मग? इम्पेडन्सचा स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स एल मायनस 0 चा स्क्वेअर ना. कळलं का? कॅपॅसिटर नाहीच आहे तर तो 0च राहील ना. तो भाग घेतला काय नाही घेतला काय फरक पडेल का? नाही. मग इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय झाला? आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर. कळतंय का? क्लियर आहे? हे सरांना मला काढून ठेवणार आठवण येतं सरांना कळून चिर मागे मागे सांगत राहतो. सो इथं पहा झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे 1 ओहम. सो हा 1 ओहमचा स्क्वेअर येणार. क्लियर आहे? याला थोडं सिम्प्लिफाय करू का? एक्सेल ची व्हॅल्यू आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे. आपण काय करू? पहिले एक्सेल फाइंड करू. क्लियर आहे? एक्सेल म्हणजे काय असतं? अरे एक्सेल म्हणजे काय असतं? ओमेगा एल ना. ओमेगाची व्हॅल्यू काय असते? 2 पाय एफ आणि एल. एफ पाहिजे ना आपल्याला. कळतंय ना? ते टाका जायचं ते कळतं आपल्याला की आपल्याला एक्सेल पाहिजे. एक्सेलचे फॉर्म्युला ओमेगा एल असतो. ओमेगा पाहिजे. ओमेगा साठी आपल्याला फ्रिक्वेन्सी माहिती आहे. सो आपण 2 पाय एफ टाकणार आणि एल काढणार. एल ची पण व्हॅल्यू माहिती. काय भेटणार आपल्याला? 2 पाय ची व्हॅल्यू 3.14 into frequency 50 into inductance 0.01 हेनरी. सॉल्व करा. किती येतं? किती डेसिमल प्लस शिफ्ट व्हायचंय? 2 डेसिमल प्लस याचे 2 डेसिमल प्लस याचे, म्हणजे हे जाणार आहे याचं मल्टिप्लिकेशन 628 येणार. 628 into हा 50 into हा इथं 1 घेतो आणि हे 2 याच्या खालचे एक 4 0 खाली ठेवतो. कळलं का? 2 डेसिमल प्लस इकडे ना, 2 डेसिमल प्लस इकडे. सो 4 0 खाली येतील 1 वरती आणि या सर्वांचे मल्टिप्लिकेशन केलं तर हे 628 होणार आणि हा 0 आणि हा 0 50 सोबत एक कॅन्सल करतो. हे 628 into 5 करा. किती होतं? 35 ने कट करून घ्या. पण मग ते छान आहे ना खाली ते शिफ्ट करायला. ते कट केले की विनाकारण कॉम्प्लिकेट होईल ना. याने मल्टिप्लाय करून घ्या. 5 8 40 4 होतील. 5 2 10 आणि हा 4 झाला 14. 5 6 30 आणि तो एक 31. कळलं का? मग हा किती खाली उरला 0. आता हे शिफ्टिंग करायला सोपं आहे. किती डिजिट नंतर 1 2 3 3 डिजिट नंतर पॉइंट ठेवायचा 1.341 म्हणून ते मी कॅन्सल करते. 1.3 3.14. हा ते शिफ्ट शफल करायला जेवढं 1 वरती खाली 0
असेल ना तेवढं त्याला छान राहून द्यायचं. पाचचीच व्हॅल्यू आली होती. ते चालू पाहिजे पाहिजे झाली का? कारण की 2 ने मल्टिप्लाय केलं पण 15 ने भेट ते सेमच जाऊ. ठीक आहे ना आता तर काय ओके ते असं झालं ते ऍक्च्युली म्हणजे याला उदाहरण कॉम्प्लिकेट केलं आपण रफ करू हां ते असं आहे actually. हे इथं 2 × 3.14 आहे ना हा 50 आणि हे इंटू 1/0 म्हणजे 1/100 आहे कळलं का हे 50 आणि इथं 2 होऊन जातं हा 2 कॅन्सल होऊन जातो ते 3.14 होतं कळलं का हां असं आहे ते actually. आता आपल्याला पहिले कळत नाही ना मग आपण ते सॉल्व केलं ओके असं सॉल्व करून घ्या ते सोपं आहे एक्सेल ची व्हॅल्यू ही आहे ही ड्युरेशन टाकायची ही इनपुट टाकणार या फॉर्म्युलामध्ये म्हणजे इम्पिडन्स काय भेटणार तुम्हाला z √√ऑफ आरची व्हॅल्यू 1² मायनस 1² प्लस 3.14 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर करावा लागेल काय करणार याचं करा सॉल्व 3.14 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर काय 3.14 चा स्क्वेअर काय 1 प्लस हा स्क्वेअर काढा किती येतो कशाचा याचा स्क्वेअर काढा 3.14 9.872 येतो का हां 9.85 ठीक आहे ना हां तेच ओके याला ऍड करून टाका म्हणजे काय होईल ते z √√10.85 ओके समजलं काय आता याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ना मग कसं घेतात स्क्वेअर रूट हे बघा 2 डिजिट नंतर पॉईंट आहे की नाही मग हे विसरून जायचं सध्याला आपण आन्सर मध्ये पण 1 डिजिट नंतर पॉईंट देणार नाही कळालं हां कळलं 2 डिजिट नंतर पॉईंट होतं ते हाफ करतो ना आपण हो म्हणजे समजा हे असं आहे ना ऍक्च्युअली 10⁻²? असं आहे हा -2 म्हणून ते -1 होईल तो 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा म्हणजे हे एवढं इकडे कटकट लक्षात ठेवायची नाही इथं फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा किती डिजिट नंतर पॉईंट आहे ते बघायचं हां ओके इकडे पाहा रे काय झालंय खाली लिहू नका इकडे इकडे लक्ष द्या महत्वाचं आहे नाही 85 2 डिजिट नंतर पॉईंट आहे ना मग 1 डिजिट लक्षात ठेवायचं कारण 2 डिजिटचा स्क्वेअर रूट होऊन 1 डिजिट तयार होणार आहे क्लिअर 1085 चं काय ना तुम्हाला सांगितलं मी a + d/2a या 1085 म्हणजे काय 1000 च्या जवळपासचा नंबर आहे ना मग 1000 माहिती ना आपल्याला 1000 हा कोणाचा असतो का काही स्क्वेअर 1000 नाही येणार मोठा येईल ना 3.29 नाही नाही 1000 च्या आधीचा स्क्वेअर कोण येतो 1000 च्या आधी स्क्वेअर 31 30 चा काय येतो 900 31 सर आलं सर त्याचा आन्सर 3.29 30 चा 900 येतो ना आणि 31 चा स्क्वेअर 31 चा स्क्वेअर काय येतो 961 961 मग हा सर्वात जवळचा आहे ना याच्या 32 जवळ आहे. 32 चा 32 पुढे येईल ना बघा 32 जवळ आहे. 1024 1024 असा येतो का हां हा प्रॉपर आहे मग का 33 याच्या पुढे जाईल का मग? 33 पुढे जातो. ठीक आहे मग काय होईल ते 1024 म्हणजे इथं कोणाचा आला होता 32 चा का प्लस 32 चा केला 1024 होता ना ते हो म्हणजे याच्यात त्याच्यात किती गॅप आहे 24 आणि 85 मध्ये 24 आणि 85 मध्ये 1 आणि 61 डिवाइड बाय 32 चा हे 62 चे नाही इथं हे बरंच डिव्हिजन होईल ते म्हणजे 32 प्लस 0.60 याच्यावर एक 0 येईल 602 केले 9 जाईल ते लगभग है ना 32.93. है ना 19 सो 09 असं काहीतरी येईल आणि मग तुम्हाला आन्सर इथं काहीतरी भेटेल 32.9 कळलं का मग याचा स्क्वेअर रूट 32.9 आलं पाहिजे असं काहीतरी आन्सर असलं पाहिजे काय येतं 3.29 हा सर करेक्ट 32.9 3.9 हा एक डेसिमल नंतर प्लेस द्यावी लागेल कळलं का आपण एक डेसिमल ठेवला होता ना इकडे तो एक डेसिमल प्लेस नंतर येईल म्हणजे 3.29 काय आलंय
3.297 ठीक आहे. 2 डिजिट पर्यंत करेक्ट पाहिजे आपण. काय युनिट देणार आहे तुम्ही? ओहम. इम्पेडन्स आहे ना तो, रेजिस्टन्स आहे. कळतंय का? हे कॅल्क्युलेशन कळते का? हे तिथून घेऊ शकतो मी, सांगू शकतो तुम्हाला, पण हे काढता आलं पाहिजे ना. पेपर मध्ये थोडी येऊन कोणी तुम्हाला कॅल्क्युलेटर देणार आहे तिथं. रफ करू? तर हे झालं इम्पेडन्सचा विषय. पुढे पहा. पुढचं काय विचारलं त्यांनी? टाइम लॅग बिटवीन मॅक्झिमम अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड करंट. टाइम लॅग सांगितलं त्यांनी काढायला मॅक्झिमम अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड करंट मधला. व्होल्टेज आणि करंटच्या मधला टाइम लॅग काढा. आता टाइम लॅग जे आहे ना, जर हे LCR सर्किट राहिलं असतं किंवा फक्त L सर्किट राहिलं असतं किंवा R सर्किट राहिलं असतं ते खूप सोपं झालं असतं. कारण काय, फक्त L सर्किट मध्ये रेजिस्टन्स मध्ये करंट आणि व्होल्टेज सारखं चालतं, बरोबर. इंडक्टर मध्ये ते मागे चालतं π/2 डिग्रीनी, आणि कॅपॅसिटर मध्ये ते π/2 डिग्रीनी पुढे चालतं. पण ते सिंगल सर्किट आहे का? ते दोघांचं कॉम्बिनेशन आहे, L आणि R चं. मग तुम्हाला डायरेक्ट काढता येईल का इथं? नाही काढता येत. मग विषय काय इथं की यांच्यामधला जो गॅप आहे तुम्हाला तो टाइम लॅगिंग काढायचा आहे. टाइम लॅग तुम्हाला फेज डिफरन्स काढावा लागेल. फेज डिफरन्स किती येणार याचा? फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? tan ऑफ इनवर्स XL - XC/R असतो ना. या ठिकाणी XC नाहीये, XC नाहीये, मग फक्त कोण येणार? XL येणार, बरोबर. XL काय येतं? 0.01, रेशियो किती? 1. सो tan इनवर्स ऑफ 0.01 डिवाइड बाय 1 येते. याचं कसं काय पाहिजे? ओमेगा L XL, बरोबर आहे ना? XL करेक्ट काढतोय. ओके. सो बघा, फायचा फॉर्म्युला ऍक्च्युअली काय येतं, तुम्हाला जेव्हा लॅगिंग वगैरे काढायची असते ना, तेव्हा तुम्हाला काय काढावं लागतं? फेज डिफरन्स किती आहे काढावं लागतं. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? किती डिग्रीने पुढे, म्हणजे तुम्ही काय काढायचे? फेज डिफरन्स काढायचे ना, π/2 डिग्रीने पुढे, π/2 डिग्रीने मागे, π/2 डिग्री सोबत. कळलं का? मग पुढे किंवा मागे हे हा काय आहे? याला काय म्हणतो आपण? फेज अँगल असं म्हणतो ना. हा काय आहे? एक वेव्ह पुढे चालते किंवा मागे चालते हे सांगणारा अँगल आहे ना तो, फाय. कळलं का? पण त्याने काय विचारलं तुम्हाला? तो लॅगिंग करतोय मॅक्झिमम व्होल्टेज आणि मॅक्झिमम करंटच्या मध्ये किती लॅगिंग आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारलं त्याने. टाइम सांगा, किती टाइम झाला. म्हणजे त्याने अँगल नाही विचारला, त्याने टाइम विचारला. कळलं का? आपल्याला अँगल माहिती आहे, अँगल काढता येऊ शकतो. अँगल काढून घ्या. मग त्याला फायची जर व्हॅल्यू काढायची झाली तर फायची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल? सो फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ XL - XC डिवाइड बाय R करावं लागतं. याच्यामध्ये C आहे का? मग हा C घ्यायची गरज आहे का? मग काय होईल? XL/R होईल. XL चा फॉर्म्युला काय होता? मी आताच काढला होता, त्याची व्हॅल्यू किती? 3.49 होती पाहिजे. आठवली का? मग हे डायरेक्ट टाकू इथं, कारण ही आपण ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. सो tan इनवर्स ऑफ 3.14 डिवाइड बाय रेजिस्टन्स पुन्हा 1. कळलं का? सो हे 1 नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे tan इनवर्स ऑफ 3.14. आता हे tan इनवर्स ऑफ 3.14 तुम्हाला लॉग टेबल मिळेल तिथं. लॉग टेबल मिळेल, त्याच्यामध्ये नॅचरल टॅन्जेंट नावाचा एक टेबल असतो. नॅचरल टॅन्जेंट. तर नॅचरल टॅन्जेंट मध्ये असा पहिला कॉलम असतो आणि असे बाकीचे 9 कॉलम असतात असे अजून. ओके. आणि अजून छोटे छोटे 9 कॉलम असतात. कळलं का? इथं मीन डिफरन्स लिहिलेला असतो. ओके. लॉग टेबल मध्ये जसे शोधायचे तुम्ही तसंच शोधायचे. तर याच्यामध्ये काय होतं? टॅनच्या टेबल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये पहिले 2 डिजिट शोधायचे. म्हणजे 3.1 शोधायचा. कळलं का? आणि 4 नंबरच्या कॉलम मध्ये जाऊन 1 2 3 4 नंबरच्या कॉलम मध्ये जाऊन त्या डिजिट मध्ये जो आलेला आहे तो घ्यायचा आणि त्याच्यात ऍड करायचा. आठवलं का ते? तो घेऊन तुम्हाला हा नंबर मिळतो. कुठला? हा 72.35 डिग्री. कळलं का? त्या टेबल मधून मिळणार तो. ओके. काय मिळणार तो? 72.32 डिग्री. ओके. मीन डिफरन्स जर आला तो मिनिट मध्ये असतो.
मेन डिफरन्सची गरज पडली का नाही ना, मग ते मिनिट मध्ये दिसत नाही. मिनिट वगैरे आले असते नाही थोडं, डिग्री नंतर मिनिट असतं. मग हा तुमचा फाय अँगल आहे, कळलं का? हे हो. हे काढण्यासाठी तुम्हाला एक टेबल दिला जाईल, त्याचा वापर कसा करायचा सांगितलं. पहिले 2 डिजिट पहिल्या कॉलम मध्ये शोधायचे, उरलेले डिजिट पुढच्या कॉलम मध्ये शोधायचे. ओके, लॉग टेबल सारखं, लॉग टेबल शिकवलेलं आहे. मग त्यानंतर तुम्हाला फेज डिफरन्स काढावा लागेल की नाही. मग आता फेज डिफरन्स हा फाय याचा विषय आपल्याला, आपण जनरली आपला फेज डिफरन्स जो असतो तो कशामध्ये असतो, रेडियन मध्ये. आपण असं लिहितो ना, π/2, 3π/2. याचा युनिट काय आहे अँगलचं? रेडियन आहे. मग कशाला आन्सर द्यावा लागतो? रेडियन मध्ये. आता डिग्रीला रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करतात शिकवलंय ना. कसं? π/180 ने मल्टिप्लाय करायचं. सो याला काय करणार आपण? 72.32 ला π/180 ने मल्टिप्लाय करणार. तो कशात कन्वर्ट होईल? रेडियन मध्ये. कळतंय का? पुढे पहा, सिम्प्लिफाय करायला किती होतं ते होत नाही, जरी केलं नाही का होतं 72.32 पाय डिवाइड बाय 180 रेडियन हा फाय. ओके, आपल्याला त्यांनी काय विचारलंय ते लक्षात घ्या. टाइम लॅग बिटवीन मॅक्झिमम अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड करंट. म्हणजे मॅक्झिमम अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड करंटच्या मध्ये किती टाइम लॅग होतो. म्हणजे हा तुम्हाला फेज अँगल माहिती आहे पहा. एक जर समजा अशी जात असेल, दुसरी समजा इथून जाते अशी घेते, तर किती डिग्रीचा फरक आहे? π/2 डिग्रीचा फरक आहे ना. हा तुम्हाला फेज अँगल माहिती आहे. टाइम जर तुम्हाला काढायचा असेल तर टाइम कसा काढतात? ऍक्च्युअली हे डिस्टन्स आहे. हे काय आहे? हे π/2. हे पहा, ही वेव्ह अशी होती ना इथं, एवढ्या डिग्रीचा फरक घ्या. कळलं का? हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे की नाही? डिस्टन्स. त्याला इथून जायला इथपर्यंत जायला किती टाइम लागतो हा प्रश्न विचारलाय मित्र. कळलं का? टाइम किती लागतो? त्याची व्हेलॉसिटी किती? ओमेगा. तो व्हेलॉसिटी किती जातो? ओमेगा आहे. आपल्या ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम की नाही. पण टाइमचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी इज इक्वल टू टाइम. हे प्रॉब्लेम आहे का? नाही. याच्यात काही इश्यू आहे का? हा, मग त्यांनी तुम्हाला टाइम विचारलाय ना. आणि तुमच्याकडे काय काय आहे? तुमच्याकडे π/2 फेज अँगल आहे, म्हणजे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स. किती व्हेलॉसिटी जातो? ओमेगा व्हेलॉसिटी जातो. व्हेलॉसिटी आहे, डिस्टन्स आहे. काय काढायचंय? टाइम. मग काय फॉर्म्युला असेल? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स किती? फाय आणि व्हेलॉसिटी किती? ओमेगा. नाही कळालं? तो फॉर्म्युला नाहीये, तो बनलेला फॉर्म्युला आहे बेसिक कॉन्सेप्ट वरून. मग त्याची व्हॅल्यू टाका. ते काय होणार? 72.32 पाय डिवाइड बाय 180 इंटू हे ओमेगाची व्हॅल्यू काय आहे? काढली होती ना आपण कुठेतरी. ओमेगाची व्हॅल्यू काढली होती ना आपण, नाही काढली. तर हे 2 पाय एफ करून टाका. मग हे 2 पाय इंटू एफ म्हणजे काय? 15. कळलं का? सॉल्व करून घ्यायला. हे पाय तिला कॅन्सल होऊन जाईल. याने याला 2 ने डिवाइड करून होऊ शकतं. करून टाका. किती होईल डिव्हिजन? 16. आता हे एक झिरो याचं नाही, एक झिरो याचं नाही, हे दोन डेसिमल प्लेसेस ते अजून खाली येतील है ना. म्हणजे हे झिरो वरती घेतलं तर मायनस होणार, ते खाली येतं. आता हे 2 झिरो अजून खाली येतील, म्हणजे 2 झिरो काढतो मी आणि याच्यावरती अजून एक 100 लिहितो इथं खाली. कळलं का? येतात खाली उलट, ते कॅन्सल नाही होणार आहे. हा, सो हे याचा एक झिरो काढतो, याचा एक झिरो काढतो, याचे पुन्हा 2 झिरो इथं लिहितो. समजलं का? ते छान असतं. ते किती वाढू द्या, ते काही प्रश्न नाही. ओके, प्रश्न यांचा आहे. आता हे याने सॉल्व होतं का? होऊ शकतं काय? नाही. तरी पण नाही होत. 4 ने होईल वाटतं. किती होईल? 6 प्लस 1808 आणि 9. 1808 आणि खाली 9. मग 3 ने जाऊ. 2 ने गेलं का? 1 प्लस 16 प्लस 17 नाही होणार. 3 नाही होणार, 3 पण नाही होणार. 2 ने करून घ्या. 9 0 4
ओके. आता हे 5 आणि हे उरलं 9 ने करून घ्या. 9 वन 9 0 0.4 ना. पुन्हा 4. ओके. हे 9 ने डिवाइड केलं मी आणि लास्टला उरलाय फक्त 5. 5 ने पण करून घ्या लास्टला. 5 वजा 5 5 चा 20 चा 100 होईल आणि पॉईंट बरोबर. 4 ला इथं 0 येईल 8 जा. सो 20.08 डिवाइडेड बाय चार्ज रेट. पॉईंट शिफ्टिंग होणार. सो बराच कमी टाइम लागेल. 4 डिजिट इकडे सरकतील म्हणजे 0.02008 सेकंद. काय आलं आन्सर? 4 आलंय का? कॅल्क्युलेशन गडबड झालं. काय 72 हे आपली व्हॅल्यू बरोबर आहे का? चेक करा बरं एकदा. 72.30 तीस तर ते चुकीचं दिलं गेलं ना. 35 आहे ना. 35 इंटू हे पाय बाय 180 इंटू 2 पाय इंटू 50 असं आहे. आता ठीक आहे. हे पाय पाय कॅन्सल करा. इथून याला सम सॉल्व केलं. हे 8 होतं. 7 + 2 9 होणार. 5 + 3 8 होणार. 9 + 8 17 नाही होत. ठीक आहे. हाफ ऑफनीच करा. हाफनी इथं 90 होईल. तर काय आलं त्याचं? सर किती केलं तर? दुसरं येईल मला 35 आलं. 3 1 कॅरी होणार 5 2 कॅरी होणार 23 32 एक पुन्हा ठीक आहे. एवढं जाईल ना. हा 0 आणि हा 0 काढून घेतो इकडे. वरती 4 0 होतील. डेसिमल प्लेस पण काढून घेतो. आता ठीक आहे. पॉईंट समथिंग काहीतरी 1 होईल 5 जाऊन. ओके. मग 5 ने करून घेतो. एक डेसिमल प्लेस परत खाली घेतो 0. 5 वजा 5 7 जा 35. कॉम्प्लेक्स करून खालचे वरचे करून घ्यायचे डिव्हिजन करून घ्यायचं. काय खूप कॉम्प्लेक्स होत आहे. त्याच्यापेक्षा खालची आयडिया मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं वरचे डिवाइड करून टाकायचं. पण कसं काय करशील? कसं करायचं? कॅल्क्युलेटरवर. कॅल्क्युलेटरवर नाही. मग हे बरं आहे ना असं छोटं छोटं. तुम्हाला पेपरमध्ये करायचं ना ते. काय आहे कॅल्क्युलेटरमध्ये तर करू शकतो ना आपण. त्याला काय मोठी गोष्ट आहे का? प्रश्न आहे की तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे ते तिथं. हां तर ते जमलं पाहिजे ते सॉर्ट आउट करायला. इथं मी करतोय समजा की आता हे 5 ने करतोय का 5 6 7 ला 35 होतात. मग 1 कॅरी होतो. मग 1 चा 5 3 चा 15 होतात. मग 1 कॅरी होतो. मग 7 5 3 चा 15 होतात. मग 2 कॅरी होतात. 5 5 चा 25 होतात. असं येते. आणि मग लास्टला फक्त उरलं 9 आणि 2. आता 9 ने करा आणि 2 ने करा. नाही तर 18 ने करा. मग बरंच कॉम्प्लिकेटेड होते. कसं काय येत नाही येत लक्षात. 9 ने जर केलं 5 1 कॅरी 1 कॅरी 30 होणार. 1 झालं 13 4 45 5 जा. ठीक आहे. मग आता हा 2 जा होईल.
त्याचा आन्सर येणार. याला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 1 2 2 4 8 0 2 2 4 15 होईल ना. 2 7 14 पॉइंट वैज्ञानिक 5. सो आन्सर भेटला आहे 407.5 डिवाइडेड बाय 1 वरती 50. सो सर्कल 3 0 इकडे म्हणजे 0.004075875. आता आलं का करेक्ट? 0.004. देऊ सर. लिहा. सेकंड आन्सर लिहायचं. कामाला पण एक्झामला हा? असे अवघड अवघड ऍक्च्युली नाहीये ते. ते कॅल्क्युलेशन तुम्हाला मी तिथं डायरेक्ट करून देत नाहीये म्हणून काय पेपरमध्ये कोणी तुम्हाला कॅल्क्युलेटर देणार म्हणून मी तुम्हाला